हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण पाहूया आई काहीतरी करत आहे इकडं. आई असं का मातीत खेळायलीस? हा, आज पौर्णिमा असते, देव करावं लागते. ही पौर्णिमा असते, हा, देव करावं लागते. ते असं दररोजात हा. पोळ्या करायच्या हम्म. आणि पुन्हा ती आकडे उभा करायचे. हा, देव कसं करायली? काय हे असं करायचं, आपल्या ती देव करून ठेवायची असते. ते आता दररोजात हळदी कुंकू लावायची त्याला, आकडे उभा करायचं. आकडे म्हणजे ज्वारीचं करड्याचं उभा करायचं तिथं दारात. त्याला म्हणते ते आकडे. ज्वारीचं ते झाड, ज्वारीचं करड्याचं गव्हाचं उभा करायचं. हा, आणि ही देव ठेवायचं ही देव ठेवायची, आणि त्याची पूजा करायची. पूजा करायची, निवद दाखवायचा, पूर्णाचा निवद दाखवायचा. निवद करून दाखवायचा. आईचा सर्दीमुळे थोडा आवाज बसलाय, त्याच्यामुळे थोडं ऍडजस्ट करून घ्या. ती किती किती तसल्या वाट्या करून ठेवायचं हे सगळं सांग. एकीकडं चार उतरंडी करून ठेवायच्या आणि एकीकडे 5 उतरंडी करून ठेवायच्या. 4 वळी आणि 5 वळी पुन्हा म्हणजे असल्या 5 वळी. ही जी वाट्या केल्यात आहे ह्याला उतरंडी म्हणतात, आणि ही एकीकडे 4 करायचं आणि एकीकडे 5 करायचं. म्हणजे ही असले 4 करायचे. मग आपण केल्यावर दारात ठेवल्यावर पूजा करताना अजून बघूया कसं करायचं आणि काय किती केले आईने आणि कसे केले. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि या व्हिडिओ आवडल्यावर या व्हिडिओला पण लाईक करा. अजून काय काय असते ग आई आज? ती मुसलमानाची मामा बोलवायची, त्याने ती बोलते थाप्या द्यायच्या, कुंडा भरायचा त्यांचा निवडी घालून, पोळी घालून, मलिदा करून, मलिदा भात करायचा आणि ती भरायचं. मग ती मामा बोलते तसं मंत्र बोलते त्याची. आणि सवाशी जीव घालायची. आज पित्तर सवाशी जीव घालायची. असलं असते. आज सकाळपासूनच आई या सणाच्या तयारीला लागली आहे. उठल्यापासून पुरण वगैरे पोळी वगैरे केली. आईनं पोळी आणि आमटी कशी बनवायची हा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकला आहे. फुगून टम्म अशी लुसलुशीत आईच्या हातची पोळी जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा. आणि हे आहे आपलं कोथिंबीरचं शेत. इथं पाहू शकता तुम्ही कोथिंबीर आता हळूहळू उगवायला लागलेली आहे. इथं आपण पूर्ण कोथिंबीर पेरलेली आहे, आणखीन उगवत आहे कोथिंबीर. बघू शकता तुम्ही एका दारात ठेवायला आईने केलेले आहेत. इकडं 4 उतरंडी बघा, 1 2 3 आणि ह्या टोपीसहित 4, आणि इकडं केलेल्या आहेत 5 उतरंडी, 1 2 3 4 5. माझं तर कोणतं पण काम गडबडीचंच असतं. आता हे आपलं बनवून झालेलं आहे. चला तर आता याची आई पूजा कशी करते ते बघूया. किती छान वाटतं ना, गावाकडे अशा परंपरा अजून सुद्धा पाळल्या जातात. शहरातल्या मुलांना तर हे सगळं काही बघायला भेटत पण नाही. तर चला मग आता आपण याची पूजा करूया. बघू शकता इथं सकाळपासूनच आईची आज सण असल्यामुळे तयारी सुरू आहे. आईने सगळीकडे सडा सारवण केलेला आहे, रांगोळी काढलेली आहे, आणि इथं बघा आपल्या गुलाबाला फुल किती छान लागलेलं आहे. इथं आपली देवपूजा सुद्धा झालेली आहे. पाहू शकता तुम्ही आपल्या गुलाबाची फुलं ठेवली आहेत, मोठी मोठी लागलेली आहेत. किती सुंदर देवपूजा दिसत आहे. सुंदरतेने नटलेली ही सुंदर सकाळ, निसर्गाच्या सानिध्यातले आमचे घर आणि सर्व परंपरा पाळणारी आमची आई. आपल्या घराच्या दोन्ही साईडला हे असे ठेवून द्यायचे आहेत, ज्वारीचे आणि गव्हाचे धाटे. आणि हे जे देव आपण बनवलेले आहेत ते दोन्ही साईडला ठेवायचे आहेत आणि त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आता झाली देवांची पूजा, आता आली पोटाची पूजा.
तर आता देवांना निवेद दाखवण्यासाठी आणि सर्वांना जेवणासाठी आता इथं मी फटाफट पापड, कुरडी, भजे सगळं काही तळून घेत आहे. आणि तुम्ही पाहू शकता कुरडी तर किती पांढरी शुभ्र झाली आहे आणि फुगून टम्मसुद्धा कुरकुरीत आहे. तर हे सगळे या सर्व पापडांची, कुरडीची सगळी काही रेसिपी आपल्या चॅनलवरती येणारच आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि इथं फटाफट मी भजे तेलामध्ये सोडून दिले आणि फटाफट खमंग अशी भजी तळून घेतलेली आहे. आणि इथं सगळं काही झाल्यानंतर आईने पोळी करायला सुरुवात केली आहे आणि पोळ्यासुद्धा आपल्या तयार झालेल्या आहेत. आईच्या हातचा पुरणाचा स्वयंपाक कसा बनवते आई तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहे, तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. इथं आता देवाला नैवेद्य दाखवला आहे, तुळशीला दाखवला आहे आणि केळीला सुद्धा आपण नैवेद्य दाखवलेला आहे. आणि सर्वांना आता नैवेद्य दाखवल्यानंतर आता आपण देवाला फुलं ठेवणार आहोत. आणि फुलं ठेवून झाल्यानंतर देवाचा आशीर्वाद घेऊन आपण आता जेवण करणार आहोत. या मग जेवायला. पाहू शकता तुम्ही पोळीचा पुरणाचा स्वयंपाक संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे. इथं तूप, दूध, पोळी, कुरडी, पापडी, भजी, भात, आमटी सगळं काही मी वाढून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला सांगते हा स्वयंपाक एकदम बेस्ट. सगळ्यात महाराष्ट्रीयन लोकांना हा स्वयंपाक खूप खूप आवडत असतो. हा होता एक छोटासा सण, छोटीशी परंपरा जी आम्ही आमच्या आईला लहानपणापासून निभावत आलेलं बघितलं आहे आणि तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या इकडे हा सण कसा साजरा करतात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.